आमदार रोहितदादा पवारांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले जसं निलेशदादांनी सांगितलं आमच्या सगळ्यांचे हेडमास्टर लोकसभेतले अमोलदादा कोल्हे, आता वयाने ह्या तिघांपेक्षा मी 3 वर्षांनी मोठा आहे. कारण सभागृहात ज्युनियर आहे. 2 पहिले आमदार राहिलेले आहेत, अमोलदादा खासदार राहिलेले आहेत. मी आपलं टप्प्याटप्प्याने आलो, सरपंच, पंचायत समिती, जेडपी मधलं सोडलं आमदार की डायरेक्ट खासदार केला. निलेशदादा लंके आणि ते हुशार आहेत. सगळ्यांकडून कसं कामं काढून घ्यायचे आणि आपल्या मतदारसंघात आणायचे त्या बाबतीत एकदम चतुर आहेत. जरी ते म्हणत असले ते आमच्याकडून शिकतात, तर गपचूपमध्ये बराच निधी आमच्या पुढून घेऊन येतात ते. आज रोहितदादांनी या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय, मिरजगाव रस्त्याचं लोकार्पण, शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप अशा विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि वाटपाचा कार्यक्रम ठेवला आणि आमचा सर्वांचा सन्मान केला. त्याबद्दल मी रोहितदादा आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी सुरुवातीला आभार मानतो. मी बसल्या बसल्या विचार करत होतो, पुणे जिल्हा सोडून नगर जिल्ह्यात येऊन रोहितदादांनी काम उभं केलं, या ठिकाणी आमदार झाले. मला आवर्जून या ठिकाणी जमलेल्या जनतेला सांगायचं आहे की आमचं राजकीय कुटुंब जे असतात की ज्यांना वारसा आहे, त्यांच्याकडे सर्वसामान्य मतदारांचा, नागरिकांचा बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो. कसा इंजिनियरचा मुलगा एक परीक्षा दिली की इंजिनियर होतो, डॉक्टरचा मुलगा एक परीक्षा दिली की डॉक्टर होतो, वकील असेल त्याला ज्या मुलाला वकील व्हायचं असेल एक परीक्षा देतो, वकील होतो. परंतु राजकीय पुढाऱ्यांच्या मुलांना ग्रामपंचायत इलेक्शन त्याची परीक्षा द्यायला लागती, पंचायत समितीची द्यायला लागते, झेडपीचा परफॉर्मन्स दाखवायला लागतो. एवढ्या सगळ्या परीक्षा दिल्या तर ते आमदार आणि खासदार होते आणि सातत्याने परफॉर्मन्समध्ये राहायला लागतं आणि सातत्याने जनतेच्या संपर्कात राहायला लागतं. जनतेला दररोज परीक्षा द्यायला लागते आणि ह्यात सगळ्यात पास झालं तर आम्ही निवडून येतो, नाहीतर एकदाच निवडून येतो आणि कायमचं घरी रिटायर होऊन बसायचं, अशी परिस्थिती होती. आणि एकंदरीत आल्यापासून मी पाहतोय की रोहितदादांचं काम ऐकतोय. रोहितदादा थोडं दुसरे कामं उरकत आले. मी कार्यकर्त्यांच्या घरी बसलो होतो, चर्चा चालू होती. कार्यकर्ते तुमचं जे तोंड भरून कौतुक करत होते किंवा येताना माझ्यावर करमाळा मतदारसंघातील बॉर्डरवरची काही कार्यकर्ते मंडळी होती, आमचे तालुका अध्यक्ष होते, या सगळ्यांकडून ऐकत होतो की तुमची तत्परता, तुमच्या मतदारसंघातील लोकांचं काम करण्याची पद्धत, लोकांसाठी काही ना काही आणण्याचा दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टी किती आत्मीयतेनं तुम्ही करताय हे अधिक महत्वाचं आहे. आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तुमच्या मतदारसंघातली जनता तुमच्यावरती प्रेम करते. आणि मला निश्चित खात्री आहे येत्या विधानसभेला नक्कीच मोठा रिझल्ट मिळणार आहे. तिकडून निलेशदादा आहेतच, आम्ही बॉर्डरला आहे, नारायणाबा आहे, मी आहे, आम्ही सुद्धा आमच्याकडून काही जेवढा हातभार लावता येतो तो नक्कीच हातभार लावायचा प्रयत्न करू, अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. मगाशी व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा कन्सेप्ट पाहिला.
मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं की शासकीय बिल्डिंग म्हणलं की एक पीडब्ल्यूडीचा साचा ठरलेला असतो आणि ती पूर्ण राज्यभर राबवला जातो. परंतु रोहितदादांनी एक वेगळा दृष्टिकोन ठेवला. शासनाचं जेवढं बजेट आहे त्या बजेटमध्ये बसून जे उपजिल्हा रुग्णालय बांधलं जाणार आहे ते एखाद्या प्रायव्हेट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलपेक्षा भारी झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीची इमारत होऊन त्या ठिकाणी रुग्णांना सेवा मिळणार आहे. आणि खरं आहे की एका तालुक्यामध्ये 3-3 उपजिल्हा रुग्णालय होते यासारखी मोठी बाब नाही आहे. आणि नक्कीच या सगळ्या सुविधांचा फायदा तुम्हाला जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही. मी अधिक वेळ घेत नाही, विद्यार्थी बराच वेळ थांबलेले आहेत. फक्त एवढंच सांगतो की पवार साहेबांनी जे काय 8 खासदार तुमच्या माध्यमातून दिल्लीच्या लोकसभेत पाठवलेत, आम्ही आमच्या मतदारसंघापुरतं काम पाहणार नाही, अख्ख्या महाराष्ट्रासाठी काम पाहणार. जे पवारसाहेब जबाबदारी देतील, महाराष्ट्रासाठी निधी खिचून आणण्याचा असू किंवा महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याच्या दृष्टिकोनातून असू, मग ते सामाजिक असू किंवा इतर कोणत्याही बाबीचे असू, आम्ही हातात हात घालून काम करू आणि जास्तीत जास्त निधी आपल्या राज्याला कसा येईल या दृष्टिकोनातून काम करू. परवाच सुप्रियाताईंनी मला रेल्वेवर बोलण्याची संधी दिली बजेटवर. त्यामध्ये 2014 साली विजयसिंह मोहिते पाटील साहेब जेव्हा माढ्याचे खासदार होते आणि सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते त्यावेळेस दादांनी 2 रेल्वे मार्ग मंजूर करून घेतले होते. एक फलटण पंढरपूर करून घेतला होता आणि एक जेऊर आष्टी असा रेल्वे मार्ग मंजूर करून गेला होता. त्यात चौंडी येते. मी काल लोकसभेत तोच प्रश्न मांडला की हा जर रेल्वे मार्ग झाला, आष्टीला जोडला आणि तसाच तो पुढे शिर्डी आणि इंदोरला जोडला तर अहिल्यादेवींची जन्मभूमी ते कर्मभूमी असा जोडला जाईल आणि मध्य प्रदेशमधल्या लोकांना इथं जन्मभूमीला पण येता येईल आणि पांडुरंगाला पण जाता येईल, अशी मागणी मी तिथं बजेटमध्ये रेल्वे मंत्र्यांकडे केली. आता निलेशदादा मी नक्कीच आम्ही पाठपुरावा करू, आम्ही सगळेच खासदार पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर हे आपलं स्वप्न कसं पूर्ण होईल या दृष्टिकोनातून काम करू. रोहितदादा तुम्ही विधानसभेत आहे. अलीकडे पवार साहेबांनी जो कन्सेप्ट आणला की डीसीसी बँकेचे कर्ज हे स्वस्तात मिळालं पाहिजे शेतकऱ्याला, त्यावेळेसपासून शेतकऱ्यांची शेतीची पद्धत बदललेली आहे. खर्च करायला लागलेले आहेत शेतकरी आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून शेती करायला लागलेले आहेत. त्यामुळे आज कुणाला आपल्या जमिनी अक्वायर व्हाव्यात असं वाटत नाही. तर मला रोहितदादांना विनंती करायची आहे की आपला जो जाहीरनामा पक्षाचा होईल त्यात मिनी MIDCचं त्याच्यावर एक भर द्यावा आपण. आणि ज्या शासकीय जमिनी वर्षानुवर्ष प्रत्येकाच्या मतदारसंघात पडू नयेत, कुठं 100 एकर आहे, कुठं 200 एकर आहे, त्या ठिकाणी जर मिनी MIDC उभा करता आल्या आणि केंद्राच्या MSME डिपार्टमेंटचे जे क्लस्टर योजना आहेत आणि ज्या विशेष करून शेतीशी निगडीत आहेत अशा योजना जर उभ्या केल्या तर ग्रामीण भागातलीच आपली मुलं उभं राहतील आणि उद्योजक होतील. आणि त्यासाठी तुम्ही आहे, पवारसाहेब आहेत, सुप्रियाताई आहेत, तुम्ही मोठे मोठे उद्योगपती जर आणले आणि हा माल तुम्ही विकत घ्या म्हणलं तर नक्कीच आपली पोरं सुद्धा उद्या इंडस्ट्रियलिस्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत. परवा दिल्लीमध्ये CIIने कार्यक्रम ठेवला होता. इंडस्ट्रीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या इंडस्ट्रियलिस्टने एक कार्यक्रम ठेवला होता, खासदारांना बोलवलं होतं. तर त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा सांगितलं की सेंटर फॉर एक्सलन्स आम्ही CII करायला तयार आहे. तुम्ही तुमच्या मतदारसंघात काय वैशिष्ट्यपूर्ण आहे ह्या गोष्टी सांगा. त्याच्यासाठी इंडस्ट्री ट्रेनिंग सेंटर उभा करेल, स्किल डेव्हलपमेंट करून देईल असं त्या ठिकाणी CIIचे जे रोहन कामत आहेत चेअरमन महाराष्ट्राचे, त्यांनी आम्हाला सगळ्या खासदारांना त्या ठिकाणी शब्द दिला. तर आपण यामध्ये राज्याच्या विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडावा, याच्यावर विचार करावा. आपल्या पक्षामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून विचार करून हा विषय जाहीरनाम्यात कसा घेता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा. जाता जाता एवढंच बोलीन की राज्यातलं जे सरकार आहे आणि केंद्रातलं जे सरकार आहे त्याच्यावरनं मला एक गोष्ट आठवली. काय होतं, एक जोडपं होतं आणि त्या जोडपाला एक जुळी मुलं झाली. एक मुलगा झाला आणि एक मुलगी झाली. त्या जोडीनं मुलाचं नाव ठेवलं
विकास आणि मुलीचं नाव ठेवलं योजना. दोघांना एकसारखं शिकवलं, एकसारखं वाढवलं, एकसारखं खायला प्यायला घातलं. दोघांचं ग्रॅज्युएशन एका वेळेसच पूर्ण झालं. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर मुलीला नोकरी लागली, चांगला पगार मिळायला लागला. मुलगा आहे असंच ग्रॅज्युएशन तिथंच. त्यानंतर तिचं लग्न झालं, तिचा संसार फुलला, तिला मुलं बाळं झाली, तिची मुलं कॉलेजला जायला लागली. खरं विकास आहे इथंच. त्याचं लग्न नाही, नोकरी नाही, काय नाही. केंद्राच्या आणि महाराष्ट्राचं जर बघितलं तुम्ही, ही दोन्ही सरकार काय करतात, नुसत्या योजना जाहीर करतात, मोठ्या मोठ्या योजना, आणि जनतेचा विकास हा इथं राहिलेला आहे. त्यामुळं लोकसभेत तुम्ही बदल घडवून आणलेला आहे, आणि खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल, विकास कुटुंब वाढवायचं असेल, आपल्याला कल्याण करून घ्यायचं असेल, तर येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रात आपल्याला महाविकास आघाडी सरकार निवडून आणावं लागणार आहे. आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस एकत्रित काम करावं, एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा रोहितदादांचे आभार मानतो की आम्हाला बोलवलं, तर आमचा सन्मान केला, आमच्या हस्ते कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.